7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. For some seconds, we are without breath. We don't require. तो कालावधी अनुभवण्याचा प्रयत्न. अपने आप सांस शुरू हो जाएगी. Breath will start on its own. Now keep your both the hands on your knees with first finger and index finger and thumb are together. Dhyana mudra we call it. Try to sense prana spanda at touching points of both these fingers. Try to concentrate, try to focus your mind in experiencing prana spanda at touching points of index finger and thumb. अंगूठा और तर्जनी जहाँ जुड़ जाते हैं वहां प्राणस्पंद का अनुभव लेने की कोशिश. अब धीरे से आंखें खोलनी है और ओम की तरफ नजर को स्थिर रखते हुए देखने का प्रयास. बहिर्ताटक. Try to gaze at Om with steady eyesight. डोळ्यांच्या पापण्या स्थिर ठेवून ओमकडे जाणीवपूर्वक बहिर्ताटक. त्याचा रंग, त्याची पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये असलेले अनेक अर्थ, लॉट ऑफ सिम्बॉल्स. Try to ensure that your eyelids will not get dropped, they will not get blinked. A typical activity to control the mind, a very typical activity. Gently close your eyes and try to visualize Om at eyebrow center. गुरु मध्य में ओम का अनुभव करने का प्रयास. You may see something, you may not see something, but ensure that your focus is in eyebrow center. अंतरताटक. मन में सिर्फ ओम का ही विचार, ओम का ही मनन, ओम का ही चिंतन. Mind is fully engrossed with Om, Om and only Om. We will do chanting of Om 11 times. Between two chants, try to experience the inner silence, awareness. Prolonged makar. As we start progressing in the chanting, we will find that our mind is getting more and more peaceful, more and more composed and blissful. For first chant, exhale out completely. Slowly and deeply inhale. Inner awareness, आंतरिक जानिब. For second chanting, exhale out completely. Slowly and deeply inhale. आंतरिक जानिब, inner awareness. Third chanting, complete exhalation, slow and deep inhalation. दीर्घ आणि सावकाश श्वास घ्यायचा.
आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. चौथा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. पाचवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन, दीर्घ भरपूर श्वास घ्यायचा. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. सहावा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन, डीप इनहेलेशन. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. सातवा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन, स्लो अँड डीप इनहेलेशन. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. नववा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन, स्लो अँड डीप इनहेलेशन. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. 10वा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन, स्लो अँड डीप इनहेलेशन. आंतरिक जाणीव, इनर अवेअरनेस. 11वा उच्चार करण्यासाठी संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, कंप्लीट एक्झलेशन, स्लो अँड डीप इनहेलेशन. इनर अवेअरनेस, आंतरिक जाणीव. मानसिक उच्चार, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा.
दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये ओंकाराय नमो नमः म्हणताना आपली मान नम्रपणे खाली घेण्याचा प्रयत्न करायचा. विल चॅन्ट टुगेदर. आपण एकत्रच प्रार्थना म्हणूया. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकारा. मान सावकाश में वर यायची. दोन्ही हात एकमेकांवरती सोडायचे. रब युअर पाम्स ऑन ईच अदर. डोळ्यांच्या भोवती होत द्यायची. अगोदर पण हात काढून डोळे उघडायचे. हरि ओम. वेलकम टू ऑल ऑफ यू. I request Namrata, Nandini madam to take over. हरिओम. कल हम लोगों ने जो भी चीज के बारे में बात की उसके बारे में थोड़ा सा डिस्कस करते हैं इन मे बी फर्स्ट कपल ऑफ मिनट्स. Yesterday we talked about the fear factor, which is very very important. Basically we heard a story wherein we tried to understand that all the emotions are very important and each emotion has its own characteristics and it has its own place in our lives. हर एक इमोशन बहुत ही जरूरी है, ये हम लोगों ने कल देखा. एंड दैट टू फियर कंपोनेंट के बारे में हम लोगों ने ज्यादातर देखा कि फियर क्यों इंपॉर्टेंट है. बिकॉज व्हाई वी ऑल आर अलाइव टुडे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ फियर. अगर हम लोग ऐसा कहते कि नहीं आई एम नॉट एट ऑल फियरफुल, तो कोई भी ऐसे जो वाइल्ड एनिमल्स है उनके सामने आज मानव ये जो प्रजाति है वो शायद से नहीं रहती. तो इसलिए फियर हैज टू बी देयर, इसके बारे में हम लोगों ने देखा. उसके बाद हम लोगों ने फाइट, फ्लाइट और फ्राइट ये तीनों के बारे में जान लिया. और ये तीनों चीजें अगर सही मात्रा में सही समय हम लोग इस्तेमाल करते हैं तो कैसे हम लोगों को अच्छा अनुभव आता है, ये भी हम लोगों ने देखा. अगर फियर बहुत ज्यादा होता है तो वो एक सस्पिशियसनेस को क्रिएट करता है जिसके साथ हम लोग जीना शुरू करते हैं. देन वी स्टार्ट सस्पेक्टिंग अबाउट ईच एंड एवरीथिंग विच इज अराउंड अस एंड विच इज इन आवर डेली रूटीन. तो ये थोड़ा सा डेंजरस हो जाता है. एंड अगेन अबाउट अवर फ्यूचर एंजाइटी, जिसको हम लोग चिंता कहते हैं, उसके बारे में भी हम लोग कंटिन्यूअसली सोचते रहते हैं. तो ये सब जो चीजें हैं, ये दोनों चीजें सस्पिशियसनेस एंड एंजाइटी बोथ आर वेरी वेरी डेंजरस इफ एवरी डे वी आर एक्सपीरियंसिंग एट एवरी मोमेंट. ये सब हम लोगों ने कल देखा. एंड वी ऑल्सो ट्राइड टू सी कि हम लोग को एक होमवर्क एक्टिविटी करनी है जिसके बारे में मुझे किस चीज का ज्यादा से ज्यादा फियर होता है, वो सब चीजों के बारे में हमें लिखना है. जो फर्स्ट डे में एक्टिविटी दी थी, दैट एक्टिविटी वी आर गोइंग टू कंटिन्यू एज इट इज. एंड आई थिंक दैट एक्टिविटी वी आर गोइंग टू कंटिन्यू थ्रू आउट. तो हम लोग को ऐसे नहीं करना है कि बस 10 दिन का ये सब है तो 10 दिन का वर्कशॉप होने के बाद आई विल नॉट डू दैट. सो आई विल रिक्वेस्ट ऑल ऑफ यू कि प्लीज कीप ऑन डूइंग दैट, because then only we will have a good relation with our own emotions. हम लोग अपनी खुद की इमोशंस रोज रोज के तौर पे जानने की कोशिश करेंगे. अभी आज हम लोग शुरू करते हैं जिसके बारे में हम लोगों ने कल देखा था कि थोड़ी सी कम मात्रा में अगर फियर है तो वो क्या क्या हम लोग को कैसे सिम्टम्स देती है, थोड़ी मीडियम मात्रा में है तो क्या क्या सिम्टम्स देती है, और अगर वो बहुत ही तीव्र मात्रा में है तो कौन कौन से सिम्टम्स देती है, वो भी हम लोगों ने एट द एंड देख लिया था. आज हम लोग थोड़ा सा और उसमें डीप जाने की कोशिश करेंगे क्योंकि मेनी टाइम्स व्हाट हैपेंस एज अ ले पर्सन, हम लोगों को साइकोलॉजिकल हेल्थ के बारे में बहुत ही कम चीजें मालूम होती हैं. और हम लोग बोलते हैं कि हाँ भाई ये तो है हमारे साथ, नाउ वी जस्ट कांट चेंज इट. एंड अगर मुझे पता भी चला तो भी मैं क्यों जाऊँ डॉक्टर के पास, क्योंकि ये ऐसा ही रहने वाला है. तो हम लोगों को आज ये समझ लेना है कि अगर हम लोगों को इसमें पैनिक या एंजाइटी में और कुछ ज्यादा हो जाता है तो क्या होता है. तो आई वुड रिक्वेस्ट कि अगर मुझे शेयर करना है तो कैसे क्या करेंगे. तो हम लोगों को ये आज जान लेना है कि एंजाइटी एंड पैनिक डिसऑर्डर्स एक्चुअली व्हाट डू दे रियली डू. अगर हम लोग सोचेंगे कि भाई पैनिक डिसऑर्डर हो रही है, एंजाइटी डिसऑर्डर हो रही है, तो यस बायोलॉजिकल लेवल पे कुछ तो हो रहा है डेफिनेटली. तो बायोलॉजिकल लेवल पे जो भी हो रहा है वो मुझे
समझ में आना चाहिए कि ये भाई क्या हो रहा है, उसके बारे में आज हम लोग थोड़ा सा देखने की कोशिश करेंगे। Actually, I want to share a screen. Can somebody help me? एक मिनिट नंदिनीताई, राजेश Sure. होस्ट आहे आणि तोच करू शकतो. एक Okay. मिनिटासाठी तो Okay, गेलाय sure. एका No ठिकाणी. worries. एक No मिनिटात worries. तो No येतोय. worries. Sure. By then, we will just try to understand what all things are happening in our head when we are actually experiencing all these emotions. तो अगर ऐसे देखा जाए तो जब हम लोग ये सब चीजें एक्सपीरियंस करते हैं तो हमारे ब्रेन में तीन तरह के जो न्यूरोट्रांसमीटर्स है, बेसिकली सी देयर आर सो मेनी प्रोसेसेस हैपनिंग एवरी मोमेंट, लेकिन डोपामाइन, सेरोटोनिन और नॉरेपिनेफ्राइन, ये जो तीन न्यूरोट्रांसमीटर्स है, ये एक ट्रायड है और इनका बहुत ही कॉम्प्लेक्स एक दूसरे के साथ जो भी बर्ताव है वो होता रहता है। एंड दैट इज वेरी वेरी, मतलब इसमें कौन कौन से फैक्टर्स तो है जिसके ऊपर वो निर्भर करता है, लेकिन बहुत बार ये सब जो चीजें क्यों होती है, कैसे होती है, इसके बारे में आज भी साइंटिस्ट बहुत सारी चीजों के ऊपर रिसर्च कर रहे हैं, बट दे आर ऑल्सो फाइंडिंग इट वेरी वेरी डिफिकल्ट। तो ये तीनों का जो ट्रायड है उसको मोनोअमाइन्स कहते हैं, और अगर उसमें कम ज्यादा हो जाता है, मतलब डोपामाइन की लेवल कम ज्यादा हो जाती है, नॉरेपिनेफ्राइन की लेवल कम ज्यादा हो जाती है, तो हम लोग अलग अलग तरीके के जो भी साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स है वो एक्सपीरियंस करते हैं। एक अगर हम लोग को सिंपल एग्जाम्पल देना है, बहुत बार आज हम लोग देखते हैं कि मेनी पीपल आर इन डिप्रेशन। हम लोग इजीली बोल देते हैं कि भाई ये बहुत डिप्रेशन में चला जा रहा है, इसको बहुत ही नैराश्य आ रहा है, किसी से बात नहीं होती है, कुछ नहीं होता है, कुछ नहीं होता है। तो ये सब चीजें अगर हो रही है तो हम लोग को ये देखना है कि उसके साथ ये जो नॉरेपिनेफ्राइन है, जिसके बारे में आज हम लोग थोड़ा सा डिस्कस करेंगे, क्योंकि ये पैनिक डिसऑर्डर के साथ जुड़ा हुआ है, एंग्जाइटी डिसऑर्डर के साथ जुड़ा हुआ है। देखो ये दोनों चीजें 180 डिग्रीज पे है। या तो आदमी बहुत ज्यादा एंग्शियस हो जाता है, या तो आदमी बहुत ज्यादा डिप्रेस हो जाता है, या तो आदमी बहुत ज्यादा खुश हो जाता है, या तो आदमी बहुत ज्यादा दुखी हो जाता है। तो ये अगर कोई भी इंसान ये दो लेवल्स पे, ये दो एक्सट्रीमिटीज पे कोई भी इमोशन एक्सपीरियंस कर रहा है, देन वी हैव टू अंडरस्टैंड दैट देयर इज सम गड़बड़ इन अवर न्यूरोट्रांसमीटर लेवल। तो ये जो नॉरेपिनेफ्राइन है, इसकी अगर मात्रा बढ़ जाती है तो हम लोग ओवर एंग्शियस हो जाते हैं, यानी कि जो पैनिक आता है, जो एंग्जाइटी आती है, उसमें एक वजह ये है कि हमारी नॉरेपिनेफ्राइन की लेवल बहुत बढ़ गई है। और अगर नॉरेपिनेफ्राइन की लेवल कम हो जाती है तो हम लोग बहुत डिप्रेस फील करते हैं, बिल्कुल टोटली ऑपोजिट इमोशन हम लोग फील करते हैं। तो अभी हम लोग थोड़ा सा वो देखने की कोशिश करेंगे। एक मिनट। ठीक है, इसमें भी हम लोग देखते हैं। ओके, तो एंजाइटी और पैनिक डिसऑर्डर के बारे में आज हम लोग थोड़ा सा स्क्रीन पे जान रहे हैं। एंजाइटी डिसऑर्डर किसे कहते हैं? जब ये क्रॉनिक हो जाती है, इंटेंस हो जाती है। देखो हम सब लोगों को किसी ना किसी बात की चिंता जरूर होती है, लेकिन जब ये चिंता, ये जो एंजाइटी है, ये 6 महीने से, ये 1 साल से ज्यादातर समय हम लोगों के साथ है, तो उसे हम लोग क्रॉनिक कहने लगते हैं। देखो बहुत बार हम लोग के आजू बाजू में ऐसे लोग रहते हैं, दोज आर द पीपल who are actually anxious about almost everything। हम लोग कोई भी बात बोलेंगे तो बोलेंगे अरे लेकिन ये कैसे होगा, इसमें ये गड़बड़ तो नहीं होगी, अरे उसमें वो तो नहीं होगा। मतलब पहले वो चिंता ही करना शुरू कर देते हैं, दैट इज देयर पैटर्न। तो ये है, ये पैटर्न तैयार होने में जैसे बायोलॉजी काम करती है, वैसे हमारा अपब्रिंगिंग काम करता है। देयर आर सो मेनी फैक्टर्स, हम लोग उसमें उसके बारे में भी बाद में डिस्कस करने वाले हैं ये 1-2 दिनों में। तो ये जो सब चीजें होती है हमारे साथ, इसे क्रॉनिक कब कहा जाता है? जब अगर एक दिन आपको किसी बात की चिंता होती है, अगर एक दिन आप किसी बात के लिए एंक्शस हो जाते हैं, डोंट कॉल इट क्रॉनिक, इट इज जस्ट एक्यूट। आज मुझे बहुत चिंता हो रही है, इतना हम लोग कह के स्टॉप कर सकते हैं। बट इफ दैट फीलिंग इज देयर, इट इज परसिस्टेंट विथ मी फॉर 6 months, 1 year, 2 years, then I must call it as a chronic। एंड इट इज इंटेंस फीलिंग ऑफ एंजाइटी, मतलब हम लोग इतना चिंतित हो जाते हैं कि पूछो मत।
इट स्टार्ट्स अफेक्टिंग अवर डे टू डे फंक्शनिंग। जैसा हम लोगों ने कल तीव्र फियर के बारे में, भीति के बारे में बोला था कि जब मेरी नींद चली जाती है, मेरा जो खाना पीना है उसके बारे में, मेरा जो रूटीन रहता है उसमें मेरा ध्यान नहीं रहता, ये सब चीजें, या मेरा काम अफेक्ट हो जाता है। If this is happening on day-to-day basis, कि my functioning is getting affected, everyday functioning is getting affected, then it is definitely alarming. One has to take a call. ये एंजाइटी डिसऑर्डर है, और दूसरी जो मैंने बताई है अभी वो है पैनिक डिसऑर्डर। ये जो पैनिक है ये आज बहुत लोग एक्सपीरियंस कर रहे हैं। मतलब पैनिक के साथ साथ एंजाइटी, एंजाइटी के साथ साथ पैनिक, ये सब कॉम्बिनेशन में हम लोग एक्सपीरियंस कर रहे हैं। तो अभी पैनिक किसे कहा जाता है? पीरियड्स ऑफ इंटेंस फियर एंड फिजिकल डिस्कम्फर्ट। अभी फिजिकल डिस्कम्फर्ट में क्या क्या आता है वो भी हम लोग नेक्स्ट स्लाइड में देखने वाले हैं। लेकिन ये पैनिक डिसऑर्डर की एक बात बहुत ही इंपॉर्टेंट है और वो जान लेना बहुत ही महत्वपूर्ण है, और ये है कि इसका ऑनसेट जो है वो सडन हो जाता है। मतलब जैसे ही मैं कुछ चीजों के बारे में सुनती हूँ, कुछ चीजों के बारे में जानती हूँ, सडनली समथिंग स्टार्ट्स हैपनिंग। तो ऐसा नहीं कि मैं बस उसको, इसके ऊपर बहुत विचार करती हूँ, बहुत कुछ होता है, ऐसे कुछ नहीं होता है, सडनली इट कम्स लाइक दिस। तो पैनिक डिसऑर्डर उसे कहा जाता है जो सडन होती है और जिसमें इंटेंस फियर का या फिजिकल डिस्कम्फर्ट का हम लोग अनुभव करते हैं। अब ये देखो, मैं जब अगर ये फिजिकल डिस्कम्फर्ट की आपने अगर ये जो लिखी है लिस्ट वो अगर आपने देखी तो आपके भी समझ में आएगा कि अभी हम लोग जो बोलते हैं ना कि ऑक्सीजन की बहुत कमी होती है कोरोना में, तो ये ऑक्सीजन की कमी हम लोगों को वैसे भी, अगर हम लोग बहुत पैनिक एक्सपीरियंस करते हैं तो फिजिकल लेवल पे वी हैव अ फीलिंग ऑफ बीइंग स्मॉदर्ड, देन वी हैव हाइपर वेंटिलेशन, चोकिंग, हार्ट palpitations। ये सब जो चारों पहले जो लिखी गई हैं, क्या ये सब हमारी लंग्स और हमारा जो हार्ट रेट है क्या इसके साथ जुड़ी हुई नहीं है? डेफिनेटली जुड़ी हुई है। तो हम लोग जब कोरोना के साथ अगर ये पैनिक आ जाता है, देखो कोरोना के फिजिकल इफेक्ट्स तो रहेंगे लंग्स के ऊपर, आई एम नॉट डिनाइंग इट, लेकिन मैंने ऐसे भी कई केसेस देखे हैं कि जिसमें बस वो कोविड का नाम सुनते ही द पर्सन कोलैप्स्ड। ये क्यों हो रहा था? ये क्यों हो रहा है? क्योंकि हम लोगों की जो अतिरिक्त भीति है, जो पैनिक है, जो फियर कंपोनेंट है, वो इसके साथ बहुत ज्यादा जुड़ गया है। हमारी ब्रेन में वो अभी कंडीशनिंग हो गया है इन लास्ट 1.5 ईयर दैट कोविड इज वेरी वेरी डेंजरस, एंड कोविड के साथ हमारा पैनिक जुड़ा हुआ है। तो जैसे ही हम लोग उस शब्द के बारे में सुनते हैं, और मेरी फैमिली में किसी को हुआ है, मुझे हुआ है, सुनते हैं, तो सुन के भी हमारा 50% जो है वो हम लोग कोलैप्स हो जाते हैं। एंड बिकॉज ऑफ दैट वी आर एक्सपीरियंसिंग ऑल दिस, कि हम लोग को स्मॉदर्ड लगता है, हाइपर वेंटिलेट हम लोग हो रहे हैं, सांस पूरी नहीं हम लोग भर सकते हैं, ये जो फीलिंग है, चोकिंग हो रहा है, यहाँ कोई तो आके मुझे इतना यहाँ पे कुछ दबा रहा है कि जिसकी वजह से मेरी सांस कंप्लीट नहीं हो रही है, और बहुत ज्यादा हार्ट पाल्पिटेशंस हो रहे हैं। स्टमक डिस्ट्रेस, अभी ये तो नए नए रिसर्चेस में ये भी आगे आया है कि हमारे जो गट के यानी पेट के जो मसल्स है उनके साथ हमारे जो ब्रेन के कुछ कुछ सिक्रीशंस है उनका बहुत ही ज्यादा तौर पर कुछ संबंध है। और इसीलिए जब भी हम लोग साइकोलॉजिकली डिस्टर्ब हो जाते हैं तब सबसे पहले हमारा स्टमक जो है वो खराब हो जाता है, उसके ऊपर असर हम लोग देख सकते हैं। देखो आप लोग भी देख रहे हैं कि इवन इन कोरोना लोगों में बहुत ज्यादा स्टमक डिस्ट्रेस भी है, स्टमक डिसऑर्डर्स है। इसका बायोलॉजिकल रीजन तो रहेगा, आई एम नॉट डिनाइंग इट, लेकिन मैं ये बताना चाहती हूँ घड़ी घड़ी कि इसमें जितना पैनिक हम लोग क्रिएट करेंगे मन में, जितना डर, जितनी भीति, जितना ये सब चीजें पैदा करेंगे, उससे हम लोगों का स्टमक भी बिल्कुल डिस्टर्ब होने वाला है। चेस्ट डिस्कम्फर्ट हम लोग फील करेंगे, फीलिंग्स ऑफ अनरियलिटी, ये सब जो मेरे साथ हो रहा है क्या ये सच है? ये हो ही नहीं सकता मेरे साथ, ये क्यों हो रहा है? दिस फीलिंग इज ऑलवेज देयर। क्योंकि देखो हम लोग जैसे बोलते हैं ना, ऐसे कहा जाता है पर दुख शीतल है, यानी क्या? अगर दूसरे के घर में कुछ हो जाता है, कोई दुखद घटना होती है, तो कंपैरेटिवली आई एम लेस अफेक्टेड एंड आई फील ओके, आई कैन अंडरस्टैंड। लेकिन अगर मेरे साथ होती है तो मुझे वो सब एक्सेप्ट करना बहुत ही मुश्किल हो जाता है, और उसकी वजह से बहुत ही पैनिक क्रिएट होता है।
सबसे ये बात इम्पोर्टेंट है आजकल कोविड पीरियड में, फियर ऑफ डाइंग, because we are seeing so many people, maybe some people who are known to us, हमारे relations में है या relatives है, कोई हमारे दोस्त है, या ऐसे सब लोगों में किसी ना किसी की मौत हो रही है। ये देख के भी हम लोगों को फियर बहुत ज्यादा हो रहा है, लेकिन ये एक पैनिक होने की वजह से भी फिजिकल डिस्कम्फर्ट है। मतलब देखो यहाँ ये डबल इफेक्ट हो रहा है, कोविड का फियर, यस इट इज देयर, और पैनिक हो रहा है, उस फियर का एक्सट्रीम एंड हम लोग एक्सपीरियंस कर रहे हैं, उसकी वजह से जो फिजिकल डिस्कम्फर्ट है उसके भी सभी जो सिम्टम्स है दे आर वेरी वेरी सिमिलर टू व्हाट वी आर एक्सपीरियंसिंग ड्यूरिंग कोविड। तो हम लोग को सबसे पहले खुद से ये सवाल करना है कि क्या ये सब डिस्कम्फर्ट, ये सब मेरे जो सिम्टम्स आ रहे हैं वो सचमुच बायोलॉजिकल है या उसमें मैं डर गया हूँ, उसका भी बहुत ज्यादा रोल है। इसमें हम लोग को थोड़ा सा डिफरेंशिएट करना है, क्योंकि नहीं तो आपके लंग्स में पैचेस बहुत कम रहेंगे, लेकिन फिर भी आपको ऐसे लगेगा कि मैं हाइपर वेंटिलेट हो रहा हूँ, मेरा बहुत ज्यादा पल्पिटेशन हो रहा है, मुझे चेस्ट डिस्कम्फर्ट आ रहा है, मेरे लंग्स में बहुत अच्छे से ऑक्सीजन नहीं भर रहा है। ये सब फीलिंग अगर आपके लंग्स ठीक है तो भी आएगा इफ यू आर ऑन अ पैनिक अटैक, एंड देन अल्टीमेटली लूजिंग कंट्रोल, फीलिंग ऑफ हेल्पलेसनेस, दिस इज द वर्स्ट फीलिंग एवर। हम लोगों को हमेशा एज ए ह्यूमन बीइंग वी ऑल हैव एक्सपीरियंस्ड और वी आर यूज्ड टू रादर कि हम लोग को सब चीजों पे कंट्रोल चाहिए। देखो घर में भी हम लोग हमेशा दूसरों को कुछ ना कुछ बताते रहते हैं, भाई बिकॉज आई वांट टू कंट्रोल, आई वांट कि हाउ अदर पर्सन शुड बिहेव, आई वांट हाउ द अदर पर्सन शुड थिंक, हाउ अदर दिन दर्शन करा एक्ट। कर दो बोला ये सब हम लोगों को कंट्रोल करने की जो आदत हो गई है, उससे हम लोगों को हमारी खुद की लाइफ पे, मेरे बच्चों की लाइफ पे मेरा कंट्रोल छूट रहा है। ये जब मैं देखती हूँ तो पैनिक बहुत बढ़ने लगता है। तो हम लोगों को आज ये जरूरी है जान लेना कि अगर मुझे बायोलॉजिकल यानी फिजिकल सिम्टम्स के साथ साथ अगर मैं बहुत ज्यादा पैनिक एक्सपीरियंस करूंगी तो भी मैं इसमें बहुत ज्यादा एडिशन कर रही हूँ। ये जो मुझे फिजिकल डिस्कम्फर्ट्स हो रहे हैं उसमें मेरी साइकोलॉजी बहुत ही बड़ा रोल प्ले कर रही है, क्योंकि अगर मुझे फियर ऑफ डाइंग आ जाता है तो मैं बहुत ही घबरा जाती हूँ, मेरा कंट्रोल छूटने लगता है और मुझे उस पैनिक अटैक की वजह से बहुत सारे ऊपर जो लिखे डिस्कम्फर्ट्स है वो होने लगते हैं। अभी हम लोग थोड़ा सा, मुझे तो मालूम है भाई अभी क्या करना है, लेकिन मेनी टाइम्स व्हाट हैपेंस व्हाइल अंडरस्टैंडिंग द अदर पर्सन वी आर नॉट इनफली कैपेबल, आई वुड से व्हेन वी आर आई एम अंडरस्टैंडिंग द अदर पर्सन, मेनी टाइम्स अगर मुझे डर नहीं लगता है देन आई स्टार्ट, अरे क्या है उसमें क्या डरने की बात है, इट्स ओके यार, इट जस्ट हैपेंस। आज नहीं फिर हम लोग बहुत ज्ञान देना शुरू करते हैं, अरे यार हम लोग को तो एक दिन जाना ही है, ठीक है भाई आज वो जा रहा है कल शायद मुझे जाना होगा, ये सब ज्ञान देने के लिए ठीक है। लेकिन व्हेन द पर्सन इन फ्रंट ऑफ यू इज वेरी वेरी फियरफुल, तो हम लोगों को उसे थोड़ा सा जान लेना कि अभी वो क्या एक्सपीरियंस कर रहा है वो भी जान लेना बहुत जरूरी है। तो इसलिए यहाँ 3-4 पॉइंट्स लिखे हैं। सबसे महत्वपूर्ण पॉइंट ये है कि वन हैज टू लिसन टू व्हाट दैट पर्सन इज सेइंग। हम लोगों को सुनना है भाई वो क्या बोल रहा है, उसकी क्या मतलब मन में उसकी क्या चलबिचल हो रही है, वो मन में क्या क्या एक्सपीरियंस कर रहा है। आई मस्ट ट्राई टू अंडरस्टैंड दैट, और अंडरस्टैंडिंग से पहले लिसनिंग आता है। और हम लोगों में, मुझे कहने में बहुत दुख होता है, लेकिन लिसनिंग स्किल्स बहुत ही कम है हम लोगों में। हम लोग लिसनिंग बिल्कुल अच्छा नहीं कर सकते, हम लोग को बोलने की आदत बहुत है। तो लिसनिंग करना, दैट टू एक्टिव लिसनिंग करना, बहुत बार देखो हम लोग चुप तो है लेकिन नेक्स्ट मोमेंट हम लोग सवाल ऐसा पैदा करते हैं कि सामने वाले को शक आएगा कि भाई ये मुझे सुन भी तो रहा था या नहीं, या ये अपने ही विचारों में मग्न था। तो इसलिए एक्टिव लिसनिंग इज वेरी वेरी इंपॉर्टेंट। डोंट आस्क सो मेनी क्वेश्चंस टू द पर्सन, लेट द पर्सन कम आउट, उसको बोलने दीजिए। then try to understand, try to empathize with that person। अभी एम्पथाइज करना तो बहुत मुश्किल है, बिकॉज हाफ ऑफ द टाइम्स वी आर वेरी वेरी जजमेंटल। हम लोग इतने जजमेंटल हो जाते हैं कि मैं भाई क्यों एम्पथाइज करूं इसके साथ,
मुझे तो नहीं समझ में आ रहा है, मैं तो बोल रहा हूँ ना इसको 10 बार कि भाई मत कर, इतना डर मत, इसमें कुछ है नहीं, तो बस हो गया, उसको समझना चाहिए। मैं तो ये सब एम्पथाइज वगैरह नहीं कर सकता। मेरे दोस्तों, अगर हम लोग एम्पथाइज नहीं कर सकते दूसरों के साथ, अगर दूसरों की भावनाओं को नहीं जान ले सकते, तो कैसे हम लोग अपने खुद के फैमिली मेंबर्स को सपोर्ट करेंगे, कैसे हम लोग अपने दोस्तों को सपोर्ट करेंगे, कैसे हम लोग खुद को सपोर्ट करेंगे? तो इसलिए हम लोग को एम्पथाइज करना ही सीखना है। देन don't avoid that person. Many a times what happens when the person is fearful, he keeps on calling you, or maybe he tries to meet you, और हम लोग उसको कुछ ना कुछ बहाना देके टाल लेते हैं। हम लोग बोलते हैं अरे नहीं अभी टाइम नहीं है, ये नहीं, और बाद में हमारा डायलॉग ये रहता है, हम लोग बोलते हैं अरे यार क्या वो रोज की कैसेट लगाएगा, डर लग रहा है, ये हो रहा है, वो हो रहा है, पाल्पिटेशन हो रहा है, कुछ नहीं हो रहा है उसको, ये तो बस उसका सब साइकोलॉजिकल है। प्लीज डोंट अवॉइड। इफ यू अंडरस्टैंड इट इज साइकोलॉजिकल, उसके ऊपर कुछ आप एक्शन लीजिए, दैट इज वेरी इंपॉर्टेंट। क्योंकि अगर आज मैं एक्शन नहीं लूंगा तो शायद 10 दिनों बाद ये जो उसकी बीमारी है ये और ज्यादा बढ़ेगी। सो प्लीज डोंट अवॉइड, एंड इफ नेसेसरी सीक प्रोफेशनल हेल्प। That is very very important. We are very reluctant in going for professional help, especially for psychological care. हम लोग को ऐसे लगता है साइकोलॉजिकल केयर तो घर बैठे बैठे ऐसे ही हो जाती है, लेकिन मेरे दोस्तों अगर आपकी साइकोलॉजी ठीक है तो ही आपकी फिजियोलॉजी ठीक रहेगी, ये हम लोग को सबसे पहले जान लेना है। अगर साइकोलॉजी में गड़बड़ हो गई तो आज साइकोसोमैटिक डिसऑर्डर्स, देयर आर सो मेनी साइकोसोमैटिक डिसऑर्डर्स कमिंग अप, और वो सब हमारी एंडोक्राइन सिस्टम से जुड़े हुए हैं। तो इसमें हमारा, जैसे वो दिन भास्कर गुरु जी ने बताया था, थैलेमस, हाइपोथैलेमस, पिट्यूटरी ग्लैंड, और हमारा ये सब जो एंडोक्राइन ग्लैंड्स के ऊपर जितने भी ऑर्गन्स है, उसमें हर एक ऑर्गन माइट गेट अफेक्टेड, क्योंकि हर एक के शरीर में एक एक अलग अलग ऑर्गन वीक रहता है। तो हमारे शरीर में जो ऑर्गन वीक रहेगा उसके ऊपर शायद से सबसे पहले अटैक हो सकता है। तो इसलिए हम लोग को केयरफुल रहना है। अगर ऐसी कोई भी फीलिंग हम लोग को बहुत ही ज्यादा हम लोग एक्सपीरियंस कर रहे हैं, तो हम लोगों को उसके बारे में अवॉइड नहीं करना है, निग्लेक्ट नहीं करना है। बस थोड़े दिनों के बाद, इफ नॉट अंडर कंट्रोल, हम लोगों को प्रोफेशनल हेल्प के बारे में जरूर सोचना है। अभी कल हम लोग इसके साथ हम लोग ट्रीट कैसे करेंगे इसके बारे में थोड़ा सा जानने की कोशिश करेंगे। आज के लिए मैं यहाँ रुकती हूँ, और आगे की जो भी सूत्र है वो सब भास्कर गुरु जी। धन्यवाद। Hari Om, Nandini, excellent deliberation on these issues. Very good, excellent. थैंक यू। You have created a really good launching pad. जैसा कि अभी उन्होंने मेंशन किया just some time back, some minutes back, कि there is a connectivity between hypothalamus, pituitary and organ. We call it as a HPO axis. कल हम लोगों ने देखा था hypothalamus के बारे में, it analyzes the emotions. And based on the analysis, it gives instructions to the pituitary gland to operate, and pituitary gland starts secreting certain hormones. This particular process continues till it is happening at a normal speed. विचारों की गति अगर हमारी नॉर्मल है, विचार और कृति में समन्वय है, इम्बैलेंस नहीं है, and our thoughts are not backed by any sort of unwarranted emotions. There are various ifs and buts. But still, when this happens, the action, thought and pituitary gland, they are balanced. उनमें संतुलन होता है. But when there is a tremendous speed of our thought process, and interestingly, there is a very interesting point. एक बहुत important बात ऐसी है कि when you are having positive thoughts, you don't get the nexus of HPO, hypothalamus, pituitary and organ, ये नहीं होता है, क्योंकि positive thoughts will never deviate you from the action. They will never lead you to wrong action. This happens only when you are flooded with negative thoughts. नकारात्मक विचार जेव्हा मनामध्ये येतात तेव्हाच त्यांचा परिणाम विपरीत होतो. So primarily, choice is mine, whether to think positively or whether to think negatively. सकारात्मक विचार करायचा का नकारात्मक करायचा याचा पूर्ण चॉईस मला आहे, आणि दुर्दैवाने आपण हा चॉईस वापरत नाही. We never use this choice judiciously.
we use it conveniently. Very different words, two different words. Judiciously means without any bias, and conveniently means with complete bias. माझ्या सोयीचं असेल तर मी ते मनाला येईल तसं वापरणार. Otherwise, I will put everybody else in trouble. So hypothalamus pituitary organ, as rightly noticed and said by Nandini some time back, की टार्गेट ऑर्गन प्रत्येकाचा वेगळा असतो. लेट अस टेक वन स्मॉल एक्झाम्पल ऑफ एक्झामिनेशन. भीती ही परीक्षेची सर्वांना असते. आता एक्झामिनेशन म्हटल्यानंतर देर इज लॉट ऑफ डायव्हर्जन्स इन दॅट. इट कॅन बी अकॅडमिक एक्झामिनेशन, इट कॅन बी बॉडी एक्झामिनेशन ऑल्सो. When doctor says, let me examine or let me check your blood pressure. See, there is very interesting psychology. नुसतं ब्लड प्रेशर चेक करणार म्हटल्यानंतर काही लोकांचं ब्लड प्रेशर वाढतं. It is not having any problem of blood pressure, but when somebody is checking me, I am undergoing some examination. That word itself creates panic. So academic examination ज्यावेळेला असते त्यावेळेला प्रत्येकाचा टार्गेट ऑर्गन वेगळा असतो. The examination fear sometimes hampers you on the loose motion. काही लोकांना लूज मोशन व्हायला लागते, काही लोकांना युरिनेशन वाढतं, they constantly go on urinating. Some people get perspiration, some people have dry mouth, some people have lack of appetite. Lot of organ, प्रत्येकाचा organ target organ वेगळा असतो, because everybody's programming of the mind is different. So our brain is programmed in such a way that you never go with different reaction. आणि या ठिकाणी नेमका योगाचा संबंध येतो. We have understood the SPO axis, hypothalamus pituitary organ. Something goes wrong with hypothalamus. I will not say wrong. It will judge the emotions according to its capacity. It will give instruction to the pituitary gland and it will give some hormone secretions and things will be over. But this happens constantly. When you are under constant stress, it will start converting only one target organ. मग कोणाच्या बाबतीत पॅन्क्रियाचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कोणाच्या बाबतीत लंग्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कोणाच्या बाबतीत हार्टबीट्स वाढू शकतात, कोणाचं हायपरटेन्शन वाढू शकतं, कोणाच्या बाबतीत विकनेस वाढू शकतो, कोणाचं हेमोग्लोबिन कमी होतं. देर आर लॉट ऑफ डायव्हर्जन्स अँड डायमेन्शन्स टू इट. सो एव्हरीबडीज टार्गेट ऑर्गन इज डिफरंट. सो दिस इज द नॉर्मल कंडिशन ॲज ऑन टू. नाउ लेट अस गो बियॉन्ड दॅट. Yoga enters in this particular point of time. There is an axis above HPO. Hypothalamus pituitary and organ is a downward going arrow. Above that, one more axis, SEM. S stands for spirituality. E stands for emotions and M stands for mind. So mind, emotions and spirituality. This is the ladder of yoga. And exactly same thing we are trying to understand. We start from the body. Target organ may be different, no issues. प्रत्येकाचा टार्गेट ऑर्गन वेगळा असेल, परंतु प्रत्येकाला कॉमन साधन आहे. Why? Because it is the need of time of everybody. प्रत्येकाची गरज तीच आहे. आता काय होतं की काल आपण साध्या सोप्या ऍक्शन बघितले. What that actions lead to? They lead to the neuromuscular coordination which is distorted. विस्कळीत झालेला मज्जास्नायूविक समन्वय जो आहे तो बिघडलेला आहे, तो रिस्टोर करणं ही पहिली गोष्ट. सो तो रिस्टोर केल्यानंतर यू हॅव द पाथ टू वॉक ऑन. देन वी कम टू ब्रेथ अँड देन वी कम टू माइंड. म्हणजे शरीर, श्वास आणि मन हे तीन इंटिग्रल पार्ट आहेत. शरीर दिसतं, श्वासही तुम्हाला समजतो, पण मन कुठे दिसतं? यू नेव्हर अंडरस्टँड द माइंड, पण ऍट द सेम टाइम यू कॅनॉट से की मला मन नाहीच आहे. It is a non-organic substance impacting every organic impact. Organic level ला आपल्या शारीरिक स्तरावरती, श्वासाच्या स्तरावरती हे मन न दिसणार आहे ते काम करतं. त्या मनाच्या वरती कोण आहे? मनाच्या वरती नाही, मनाशी संबंधित कोण आहे? इमोशन्स. आणि त्याच्या संबंधित आहे स्पिरिच्युअलिटी. म्हणून आत्मा, भावना आणि मन या तीन गोष्टींना आपण हात लावतो. कशामधनं? वी टच देम थ्रू द बॉडी. आणि म्हणून आसनांचा अभ्यास आपण सुरुवातीला करतो. So yesterday we have seen some very simple physical actions which were connected with the Sukshma Vyayam. We will revise that, then we will learn something new. Then we will learn something new about the breathing process and then we will relax. Okay? आपण काल जे आपण बघितले मायक्रो एक्सरसाइज ते आपण करून बघूया. त्यासाठी दोन्ही पाय सरळ. Now we'll go into practice.
बिकॉज ओनली कन्सेप्ट विल नॉट हेल्प यू. कन्सेप्टचा ज्ञान जे असतं ना, कन्सेप्ट आपल्याला जे कळतात ते त्या क्षणी कळतात, पण अनलेस वी इम्प्लिमेंट देम इन टू प्रॅक्टिस वी विल नॉट बी एबल टू यूज देम इन अ प्रॉपर वे. नंदिनी मॅडम जे सांगितलं ते प्रत्यक्ष वापरायचं असेल तर आपल्याला आसनांचा अभ्यास करायला लागतो. म्हणून दोन्ही पाय जोडलेले, कीप द लेग स्ट्रेट, कीप द टोज अँड हील्स टुगेदर, बेंडिंग अँड स्ट्रेचिंग ऑफ टोज. पायांची बोटं ताणणं, हात मागे ठेवा, कीप द हँड्स बिहाइंड सो दॅट यू कॅन सपोर्ट युअर सेल्फ प्रॉपरली, कीप द लेग स्ट्रेट, पैर सीधे, बेंडिंग अँड स्ट्रेचिंग ऑफ टोज 5 टाइम्स, 5 वेळेला. देन अँकल स्ट्रेच, पावलं जोडलेली पुढच्या बाजूला ताणायची, थोडं थांबून पाठीमागच्या बाजूला बेंड करायची. फॉरवर्ड स्ट्रेच, बॅकवर्ड बेंड. स्ट्रेच करून थोडं थांबायचं, बेंड करून थोडं थांबायचं. आणि हे सगळं करताना ट्राय टू असोसिएट युअर माइंड विथ दॅट, ज्याला आपण म्हणतो जाणीव. म्हणजे नुसते पाय हलवत बसलं असं नाही, मनात काहीतरी वेगळंच चाललंय, पाय नुसते हलतायत असं नाही. पाय जे हलतायत त्या पायांच्याकडे आपलं लक्ष आहे, डोळ्यांनी आणि मनात. See, neuromuscular coordination is so important in the entire process of management of fear and anger. If you notice that properly, you will get lot of changes. गोलाकार, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, प्रत्येक बाजूनी 3 वेळा. रोटेट युअर सोल्स, राईट टू लेफ्ट 3 टाइम्स, लेफ्ट टू राईट 3 टाइम्स. व्हेरी गुड. आता आपण करूया बटरफ्लाय पोस्चर. टेक द हिल्स टुगेदर, दोन्ही पावलं जोडून घ्यायची, जोडलेली पावलं शरीराच्या जास्तीत जास्त जवळ घ्यायची. ट्राय टू टेक द हिल्स ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू द बॉडी. गुडघे मॅक्झिमम फ्लॅट करायचे, जमिनीकडे गुडघे थोडे थांबवायचे. त्यानंतर गुडघे सावकाशपणे खांद्या दिशेने वर घ्यायचे, थोडं थांबून पुन्हा गुडघे जमिनीकडे. 5 वेळेला ही क्रिया करायची. ट्राय टू डू 5 टाइम्स. गुडघे पूर्ण फ्लॅट, थोडं थांबून पूर्ण वरती, 5 टाइम्स स्लोली. आणि त्यानंतर आता डायनॅमिक मुवमेंट, गतिमान हालचाल करायच्या. म्हणजे गुडघे खाली वर थोडेसे. बटरफ्लाय पोस्चर इट विल बी स्लो मोशन नाही तर फास्ट मोशन बटरफ्लाय. 10 वेळेला ती क्रिया करा आणि रिलॅक्स व्हायचं. व्हेरी गुड. आता साधी मांडी घालून बसायचं, सीट कम्फर्टेबली. त्यानंतर आपण आता करणार आहोत हातांची मुवमेंट. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्यायचे, कीप द हँड स्ट्रेट, स्ट्रेच युअर फिंगर्स फर्स्ट. बोटांचा भाग पूर्ण ताणायचा, मॅक्झिमम ताण द्या आणि 3ही फोल्ड्स मध्ये दुमडून प्रेस करायचे. स्ट्रेचिंग अँड प्रेसिंग ऑफ पाम्स. 5 वेळेला हातांची बोटं ताणलेली आणि 3ही फोल्ड्स मध्ये दुमडून दाबून धरायची. त्यानंतर मूठ सैल मिटून मुठींचं रोटेशन, जेंटल रोटेशन ऑफ फिस्ट. मी जरी ऍक्शन सांगत असेल तुम्ही तुमच्या प्रोसेसनी कम्प्लीट करा आणि देन यू स्टेप आउट टू नेक्स्ट ऍक्शन. 5 वेळेला उजवीकडून डावीकडे, 5 वेळेला डावीकडून उजवीकडे. आता तळवे सिलिंगच्या दिशेने, एल्बो जॉईंट, पाम्स टोवर्ड सिलिंग, फोल्डिंग अँड अनफोल्डिंग ऑफ एल्बोज. कोपरं दुमडून हात जवळ घ्यायचे, पुन्हा कोपरं सरळ करायचे.
आता दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवायची. जॉईन युअर एल्बोज इन फ्रंट. कोपर पुढे जोडून घ्यायची. कोपर संपूर्णपणे वर, पूर्णपणे मागे आणि खालून पुढे आणण्याचा प्रयत्न. डू द इनहेलेशन व्हेन यू टेक द एल्बोज अपवर्ड. डू द एक्झेलेशन व्हेन यू ब्रिंग द एल्बोज डाऊन. कोपर वर नेताना श्वास घ्यायचा, खाली आणताना सोडायचा. खालून वर 5 वेळेला आणि आता पुढून मागे 5 वेळा. तुमच्या पद्धतीने 5 वेळा ही क्रिया करा. While doing this, connect your breath with that. श्वसन क्रियेशी ते जोडण्याचा प्रयत्न करा. आपले हे सेशन्स रोज आहेत, कंटिन्युअसली फॉर 10 days, नो हॉलिडे. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे. नाव सर्वायकल मुवमेंट 3 वेळेला. सुरुवातीला हनुवटी खाली घ्यायची. ज्यांना स्पॉन्डिलोसिस त्रास आहे त्यांनी मानेची हालचाल करू नका, त्यांनी शांत बसून राहा. बाकी ज्यांनी सावकाशपणे मान खाली, उजवीकडे उजव्या खांद्याच्या दिशेने, डावीकडे डाव्या खांद्याच्या दिशेने, पुन्हा मान खाली. व्हेरी स्लो मुवमेंट, क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 3 वेळेला, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 3 वेळा. डू इट व्हेरी स्लोली. सावकाश हालचाल करा, घाई करू नका. आपल्याला घाईची खूप सवय झालेली. सगळ्या गोष्टी पटापट करायच्या आणि उरकून टाकायचं. उरकण्याचं काम म्हणजे योग नाही, हे लक्षात घ्या. योग इज एन्जॉयमेंट ऑफ बॉडी, ब्रेथ अँड माइंड. शरीर, श्वास आणि मन या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे योग असतो. व्हेरी गुड. रिलॅक्स. तीन वेळेला ह्या क्रिया करून झाल्यानंतर काही क्षण शांत बसून राहायचं, साधी मांडी घालून. आता आपण एक वेगळं आसन बघणार आहोत, ज्या आसनाचं नाव आहे शशांक आसन. शशांक म्हणजे ससा, रॅबिट, आणि शशांक म्हणजे चंद्र, मून. कसं आहे की ह्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्टिंग पॉइंट असे आहेत की 2 भाग आहेत. एक म्हणजे फिजिओलॉजिकल आहे, शारीरिक, आणि दुसरा आहे सायकोलॉजिकल. आपल्याला माहिती आहे की चंद्र हा शीतल असतो, शांत असतो. सो व्हेन यू डू दिस आसन, यू बिकम पीसफुल ऑन द मेंटल लेवल. एक भाग. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे रॅबिट, म्हणजे ससा. त्याचं ब्रिदिंग हे हायेस्ट असतं. यू मे बी अवेअर, मे नॉट बी अवेअर, आय डोंट नो. पण फॉर इन्फॉर्मेशन, माणसाचं श्वसन जे आहे ते 12 ते 15 वेळेला एका मिनिटामध्ये. इन 1 minute वी ब्रेथ 12 to 15 minutes, 15 times. दिस इज ॲव्हरेज. परंतु हायेस्ट ब्रिदिंग जर असेल तर ते सशाचं आहे. 300 times per minute. 300 वेळेला तो श्वास घेतो आणि सोडतो एका मिनिटात. प्रचंड फास्ट असतं ते. आणि आपण म्हणलं की भित्रा शब्द म्हणला की भित्रा ससा असतो. पॉइंट लक्षात आला तुमच्या? भित्रा ससा आहे. श्वासाचा रेट हायएस्ट आहे. सो लाईफ स्पॅन इज ऑल्सो लेस. परंतु इंटरेस्टिंग पॉइंट काय आहे, तर आपण त्याचं पोश्चर घेणार आहोत आपली भीती घालवायसाठी, एक गोष्ट. आणि या पोश्चर मध्ये तुमच्या श्वासाची गती नेहमीपेक्षा कमी होते. व्हेरी इंटरेस्टिंग आस्पेक्ट ऑफ योग इज दॅट. रॅबिट पोश्चर घेतल्यानंतर, शशांकासन केल्यानंतर आपल्या श्वसनाची गती जी 12 ते 15 वेळा आहे ती कमी होते. म्हणजे पोश्चर रॅबिटचं आहे, ब्रिदिंग आपलं स्वतःचं आहे आणि ते कमी झालेलं आहे. आणि भीती असलेला ससा म्हणजे कायम बेतरट, पण तू त्याचा पोश्चर घेऊन आपली भीती आपण घालवणार आहोत. सो असा एक वेगळा संगम या ठिकाणी आपल्याला या आसनामध्ये दिसतो. लेट अस सी हाऊ इट इज डन. आय विल रिक्वेस्ट प्रीतम टू शो. त्यासाठी पूर्वस्थिती याची वज्रासनाची आहे. वज्रासन कसं करायचं बघूया. उजवा पाय दुमडून पाऊल शीटच्या खाली,
त्यानंतर डावा पाय. सुरुवातीला बघा आणि मग आपण करूया. लेट अस सी फर्स्ट अँड देन वी विल फॉलो. प्लीज डोंट फॉलो इमिजिएटली. दिस इज वज्रासन. दोन्ही पायामध्ये प्रॉपर बॅलन्स आहे. म्हणजे काय तर टाचा अलग अंगठेजवळ. यू कॅन सी लाईक दिस. पाठीमागून तुम्हाला वज्रासन असं दिसतं. डोंट ओव्हरलॅप द टोज. म्हणजे पावलं असे एक बाजूला न ठेवता फक्त टोज जोडलेले आहे, अंगठे जोडलेले आणि टाचांचं जे ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये आपली सीट ठेवली. नाव यू कॅन सीट नॉर्मल. दोन्ही गुडघे पुढे जोडलेले आहेत, दोन्ही हात गुडघ्यांच्या मागे. आता शशांकासन करण्यासाठी आपल्याला काय करायचं, दोन्ही हात हळूहळू वरती घ्यायचे. ब्रीथ इन करायचं, श्वास घ्यायचा, किंचित पाठीमागे किंचित जायचं, नॉट टू मच. आणि सावकाशपणे कमरेच्या शेवटच्या भागापासून बेंड होतात. बेंड फ्रॉम द लोएस्ट पार्ट ऑफ द बॅक, सगळ्यात शेवटचा भाग, तिथून बेंड व्हा. हळूहळू कपाळ टेकवायचं, हात टेकवायचे. इथे थोडंसं स्थिर झाल्यानंतर हळूहळू टेक द एल्बोज क्लोजर टू युअर नीज. हळूहळू कोपरं जवळ घ्यायची. व्हेरी गुड. द पोस्चर लुक्स एक्झॅक्टली लाईक द रॅबिट. बघा ससा असाच असतो, फक्त त्याला दोन वरती कान असतात इतकं, बाकी काही फरक नाही. सो ह्या पोझिशनला तुम्ही जेव्हा स्थिर राहता, वेन यू स्टॅबिलाइज युअरसेल्फ इन दिस पोझिशन, युअर रेस्पिरेशन स्टार्ट्स कमिंग डाऊन. अर्थात हे अर्ध्या मिनिटात होणार नाही, थोडंसं आपल्याला जास्त वेळ थांबायचा प्रयत्न करायचा हळूहळू. वी फील पीसफुल, वी फील व्हेरी व्हेरी कंपोज्ड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस प्रीतम, व्हेरी गुड. आता स्लोली आहे त्याच ठिकाणी डोकं वर उचलायचं, हात कोपरामध्ये सरळ करायचे आणि हात गुडघ्याच्या मागे घेऊन परत वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. एक्सलंट. दिस इज शशांकासन. आता त्यासाठी पुन्हा एकदा वज्रासन सोडून पूर्वस्थितीला यायचं. एक एक पाय सरळ करून. शशांकासनाच्या बाबतीत तुम्हाला फक्त एक दोनच इन्स्ट्रक्शन मला सांगायचे, त्या म्हणजे ज्यांच्या पोटाचं आता रिसेंटली ऑपरेशन झालेलं आहे, रिसेंटली इमिजिएट पास्ट मध्ये 2-3 महिन्यामध्ये, आणि ते पण इन्व्हेजननी झाला असेल तर बाय कटिंग, तर त्यांचे स्टिचेस वगैरे सगळे भरून द्यायला वेळ लागतो. सो दे शुड अवॉइड. अदरवाइज एव्हरीबडी अँड एनीबडी कॅन डू. एक लक्षात घ्यायचं की आता जे दाखवलं ते खूप आयडियल होतं. म्हणजे तुमचं कपाळ टेकेल की नाही माहित नाही, तुमचे हात टेकेल की नाही माहित नाही, परंतु जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पुढे बेंड व्हा. एक नक्की करायचं, यू शुड नॉट लिफ्ट युअर सीट वाईल डुईंग दिस. ओके, लेट अस ट्राय. आपण करून बघूया. शशांकासन, रॅबिट पोस्चर. दोन्ही पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यात दुमडून पाऊल सीटच्या खाली. वज्रासन आपल्या सर्वांना अवगत आहे. बरेचसे लोक माझ्या कुठल्या तरी वर्गाला आलेले आहेत, मला कल्पना आहे. काही लोक जे नवीन असतील त्यांनी कृपा करून फक्त फॉलो करा इन्स्ट्रक्शन्स. दोन्ही पाय योग्य प्रकारे ठेवलेले, गुडघे जोडलेले, टाचा आला. दोन्ही हात गुडघ्यांच्या मागे ठेवून काही क्षण शांत बसून राहायचं वज्रासनामध्ये. नाउ वी विल ट्राय टू प्रॅक्टिस शशांकासन. त्यासाठी दोन्ही हात मस्तकाच्या वर घ्यायचे, श्वास घेत घेत हात किंचित वर जातील. फार बेंड मागे होऊ नका, थोडंसं बेंड व्हायचं, स्लाइटली टिल्ट ऑन द बॅक साइड. आणि आता हळूहळू कमरेच्या अगदी शेवटच्या भागात पुढे बेंड व्हायचं. बेंड फ्रॉम द लोएस्ट पार्ट ऑफ द बॅक. आपण बरेच वेळा फक्त खांद्यातनं बेंड होतो, त्यावेळी कमरेतनं बेंड होतो. व्हेरी गुड. दोन्ही तळवे टेकवायचे, कपाळ टेकवायचं आणि आता दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याजवळ घ्यायची. एल्बोज आर ऑन द ग्राउंड, पाम्स आर ऑन द ग्राउंड. सीट आपली शक्यतो वर उचलायची नाही. डोळे मिटून आपल्या पोश्चरकडे लक्ष द्यायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं. थोडस जास्ती वेळ थांबण्याचा आपण आज प्रयत्न करूया. जास्ती म्हणजे फार नाही, मे बी अराउंड 40-45 सेकंड्स. यू विल फाइंड दॅट युअर रेस्पिरेशन इज कमिंग डाऊन. डोळे मिटलेले ठेवा. व्हेरी गुड. खूप छान केले काही लोकांनी. व्हेरी गुड. स्लोली टेक युअर हेड अपवर्ड. हात हळूहळू वरती घ्यायचे, हात कोपरामध्ये सरळ करायचे. डोकं वर घ्यायचं, हात कोपरातनं सरळ करायचे. हात वर घ्यायची गरज नाही, हात जस्ट कोपरातनं सरळ करा. आणि हात दोन्ही हात वर घ्यायची गरज नाही, हात आहे त्याच ठिकाणी.
आपल्याला हे आसन 2-3 राऊंड करायला हरकत नाही. शशांकासन आपण 1 राऊंड करा, मग थोडेसे थांबा, पुन्हा दुसरं राऊंड करा, मग थोडंसं थांबा. सुरुवातीला काय असतं, वी कॅनॉट मेंटेन द ड्युरेशन. आपण कालावधी फार ठेवू शकत नाही, पण सुरुवातीला रोटेशन जास्ती करायची, तर मग नंतर कालावधी वाढवायला लागला की रोटेशन कमी करायची. शशांकासनामध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे आपलं मस्तक जेव्हा आपण खाली टेकतो त्यावेळेला आपली पिनियल ग्रंथी जी आहे, इथे ग्रंथी आहे पिनियल नावाची, दॅट इज अ ग्रंथी विच इज व्हेरी युजफुल इन द एंटायर योगिक प्रॅक्टिस. योगामध्ये पिनियल ग्रंथीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या मनाला शांत करणारे जे हार्मोन आहे त्याचं सिक्रेशन या ग्रंथीमधनं होतं. आपल्याला शांतपणा पाहिजे, आपल्याला भडकलेपणा नको. एकदम सिंपल ऑब्जेक्टिव्ह आहे. सो वन्स यू डू दिस पर्टिक्युलर शशांकासन, त्यावेळेला आपल्याला आसनामध्ये ही ग्रंथी स्टिम्युलेट होते आणि ही ग्रंथी अंधारामध्ये स्टिम्युलेट होते. तुम्ही जेव्हा प्रकाशाच्या विरुद्ध खाली जाता, जमिनीला डोकं टेकता आणि तुमचे डोळे मिटतात, त्यावेळेला भूमध्यामध्ये तुम्ही बघा अंधार असतो. इट गेट स्टिम्युलेटेड इन द डार्कनेस. म्हणून पूर्वी ऋषीमुनी जे बसायचे ते गुहेमध्ये बसायचे, अंधाराकडे बसायचे, प्रकाशाकडे पाठ करून बसायचे. बिकॉज दिस पर्टिक्युलर ग्लँड सिक्रीट्स द पॅसिफाईंग प्रोसेस. पॅसिफाईंग करताना आपल्याला याचा खूप चांगला उपयोग होतो. मन शांत व्हायला उपयोग होतो, उद्विग्नता कमी होते, उद्रेक कमी होतात आणि जी न दिसणारी भीती आहे ती हळूहळू कमी व्हायला. सो दिस इज द सिम्पलेस्ट पॅटर्न. आपल्याला जी आसनं शिकायची ती साधी सोपी असणार ते लक्षात घ्या. आपण काही फार मोठं गॅजेंटिक काही शिकणार नाही आहोत, परंतु व्हॉट वी आर ट्राइंग टू कंडिशन इज आवर माइंड. आपण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मनाशी जोडण्याचा प्रयत्न करतोय, शरीर असो मन असो. आता शेवटची काही 10 मिनिटं आपण रिलॅक्स होणार आहोत शवासनात. त्यासाठी वज्रासन सोडायचं, रिलॅक्स युअर वज्रासन, रिलीज इट. डावीकडे वळून सावकाशपणे पाठीवरती रिलॅक्स. आपला हा जो क्लास आहे हा 10 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत सलग 10 दिवस. इट इज कन्झिक्युटिव्हली फॉर 10 days. एकच रविवार तुमचा आम्ही मागतो आहोत, त्या दिवशी तुम्हाला सुट्टी नाही. सो lie down on the back by turning to one side. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, पावलं रिलॅक्स ठेवलेली, हातांची बोट सिलिंगच्या दिशेने अर्धवट मिटलेले, डोळ्यांच्या पापण्या एकमध्ये अलगदपणे सोडून द्यायच्या. कीप युअर आयलिड्स ऑन इच अदर व्हेरी सॉफ्टली. कपाळाला आठ्या असतील तर काढून टाका. आपलं संपूर्ण मन आणि शरीर एकत्र जोडायचं. म्हणजे नेमकं काय करायचं, तर मनाने शरीर शिथिल करायचं. वन्स यू जॉइन युअर माइंड टू द बॉडी, your body gets relaxed. Otherwise body revolts because mind doesn't accept it. मन से हमारे पूरे शरीर को शिथिल करना है. Start looking at the body through mind. My both the legs now will go in totality. माझे दोन्ही पाय, माझे दोन्ही हात, माझा संपूर्ण ट्रंक पोर्शन, पुढची आणि मागची बाजू, गळा आणि मान, फोरहेड अँड बॅक साइड ऑफ द हेड, सगळं शिथिल झालेलं आहे, कम्प्लिटली रिलॅक्स्ड. संपूर्ण शरीर पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या टोकापर्यंत सर्व दिशांनी, पुढून मागून बाजूनी आतून बाहेरून, कम्प्लीट 360 डिग्रीज ऍब्सोल्युटली रिलॅक्स्ड. खूप छान वाटतंय, खूप हलकं हलकं वाटतंय. वन्स यू फील रिलीव्ड ऑन द मेंटल लेवल, you can get relieved on physical level and vice versa, both. लक्षात घ्यायचं की परिणाम जो आहे शरीरावरती झालेला आहे कुठल्या तरी मानसिक ताणाचा. मग शरीराचे ताण जर आपण कमी केले तर मनावरचे ताण कमी होऊ शकतो. एकदम सिंपल लॉजिक आहे. दॅट्स वाय वी स्टार्ट फ्रॉम द बॉडी. शांत मनासाठी तणावरहित शरीर, absolutely relaxed body posture.
खूप छान वाटतंय, खूप हलका हलका वाटतंय. श्वास सहजपणे चालू. नेहमी आपण श्वासाचा विचार कधीच करत नाही, नेवर. सहज चालणारी नॅचरल ऍक्टिव्हिटी आहे. बाकी काही नाही, तरी श्वास मात्र कॉन्स्टंट चालू असतो. कितीही जरी आपण म्हटलं मला श्वास घ्यायला वेळ नाहीये, आता काही बोलू नका, तरी बोलू नका हेच खरं असतं. श्वास घ्यायला चालू असतं. So just be aware of very beautiful breathing pattern. It is not at all haphazard. It is not at all incomplete. Shant, sant, shwas. Please note, it is not deep breathing. It is slow breathing. There is a lot of difference qualitatively. There is lot of difference. दीर्घ श्वसन आपण मुद्दामून करतो. जेव्हा आपण श्वास मुद्दामून घेत नाही तेव्हा ते संथ श्वसन होतं. Just check the shift of breathing from deep to slow. तुमच्या असं लक्षात येईल की जी क्रिया तुम्ही मिनिटाला 12, 15, कधी कधी 20 पण वेळेला करता, ती या अवस्थेमध्ये हार्डली 7, 8, क्वचित 5 पर्यंत पण खाली येते. Experience the beautiful pattern of slow breathing. Acceleration कम करणं, गती कमी करणं म्हणजे शांत राहणं. We cannot just directly contact mind to become peaceful. No. So we told our body to relax. Then we are experiencing the breath, which is the master key of mind. मस्त ब्रीथिंग चालू आहे बघा, शांतपणे. जरी ब्रीदिंगचा गतिमानतेचा फरक झाला असला, जरी गती कमी असली, तरी प्राणशक्ती संपूर्ण शरीराला मिळते. सो गेटिंग एनर्जाइज्ड ऑन इनहेलेशन, गेटिंग रिलॅक्स्ड ऑन एक्झलेशन. श्वास घेताना प्राणयुक्त शरीर, श्वास सोडताना तणावमुक्त मन. माझ्या मनावरती कुठलाही ताण नाही, ही भावना मनात निर्माण होणं खूप महत्वाचं आहे. श्वास घेताना प्राणयुक्त, विच यू कॅन एक्सपिरियन्स टँजिबली, आणि श्वास सोडताना तणावमुक्त मन. दॅट ऑल्सो यू कॅन एक्सपिरियन्स. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मनाची अवस्था अगदी शांत आहे. मनामधले सगळ्या वैचारिक गोंधळाला पूर्णविराम मिळालेला आहे. नायदर वी आर overthinking nor we are freezing with the thoughts. A beautiful normal thought flow. अशा या मनाला एक साधा सोपा विचार आपण देणार आहोत, which is slightly different than normal resolve which we do. We are using yoga as per your need and requirement. So when we are thinking of emotional balance, first sentence, all my emotions are balanced. माझ्या सर्व भावना संतुलित आहेत. एक प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे या भावनांचं नियोजन करण्यासाठी. I am getting tremendous willpower and self-confidence to handle my emotions. All my emotions are balanced. First thing, I am getting tremendous willpower and self-confidence right now to handle them. You can use any language, English, Marathi.
ॲज पर युअर कम्फर्ट. माझ्या सर्व भावना संतुलित आहेत. या भावनांना हाताळण्यासाठी एक प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या क्षणी मला प्राप्त होत आहे. ही 2 वाक्य मनातल्या मनात तुमच्या सवडीने, तुमच्या पद्धतीने म्हणा. Chant these 2 sentences in your mind. All my emotions are balanced. I am getting tremendous willpower and self-confidence to handle them. माझ्या सर्व भावना संतुलित आहेत. त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी या क्षणी एक प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास मला प्राप्त होत आहे. Let this thought get rooted in your mind. या विचाराचा आरोपण आपल्या मनामध्ये करा. पुन्हा एकदा आपल्या सहज श्वासाची जाणीव, संपूर्ण तणावरहित शरीराची जाणीव, अंतर्बाह्य शांततेची जाणीव. बाहेर सुंदर पाऊस पडतोय, नो डाऊट. आपलं मनही आत्मविश्वासाच्या धारांनी भरून गेलेलं आहे. आपल्या संपूर्ण शारीरिक शिथिलतेची जाणीव, या स्थितीमधून बाहेर येण्याच्या प्रक्रियेची जाणीव. सो जस्ट हॅव अ जेंटल मुवमेंट इन युअर हँड्स, लेग्स. योगा निद्रा संपवताना हातापायांच्या थोडीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे, शरीर किंचित ताणायचं, रिलॅक्स करायचं आणि सावकाशपणे डाव्या कुशीवर व्हायचं. स्लोली टर्न टू युअर लेफ्ट साइड. डावा हात डोक्याखाली घ्या, उजवा हात शरीराच्या समोर ठेवा. कीप द राईट हँड ऑन द ग्राउंड. कधी कधी काय होतं, कुशीवरती वळल्यानंतर आपला बॅलन्स टिल्ट होतो, म्हणून हात समोर ठेवायचा. आता सावकाशपणे हातांच्या आधाराने अगदी सावकाश उडून बसा. टेक युअर ओन टाइम टू गेट अप. डोळे मिटलेले ठेवा. कीप युअर आईज क्लोज्ड. सुखासनात बसायचे. दोन्ही हात जोडलेले ठेवा. कीप द हँड्स टुगेदर इन नमस्कार मुद्रा. आपण शांतीपण सर्वांनी एकत्र म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात गुडघ्यांमध्ये ठेवायचे. ऋणमुद्रेमध्ये एक प्रणवोच्चार आपण करणार आहोत, खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. त्यासाठी संपूर्णपणे श्वास सोडून द्यायचा. कम्प्लीट एक्झेलेशन. दीर्घ श्वास घ्यायचा. डीप इनहेलेशन. आंतरिक जाणीव, क्लिअर अवेअरनेस. दोन्ही तळवे एकमेकांवरती सोडायचे. रब युअर पाल्म्स ऑन ईच अदर. गिव्ह द वॉर्मथ अराउंड युअर आईज. दोन्ही हात डोळ्यांच्या भोवती ठेवायचे. डोळ्यांना ऊब द्यायची आसपासच्या भागाला. सावकाश पण डोळे उघडायचे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. तुमच्या सर्वांचा दिवस खूप छान जाऊ. हॅव ए वंडरफुल डे अहेड. एन्जॉय एव्हरी मोमेंट. रिमेनिंग इन द होम, ऑफकोर्स. घरामध्ये राहूनच एन्जॉय करा.
याचं कारण असं आहे की बाहेर पडलं तर पाऊस आहे. ज्यांना पावसात भिजायचं असेल तर मी हरकत नाही भिजायला, पण शक्यतो डोंट टेक एनी रिस्क. आणि खूप छान प्रकारे आपली ही प्रोसेस चालू आहे. आय एम रिअली हॅपी दॅट ऑल ऑफ युअर एन्जॉईंग. आणि ही एन्जॉयमेंट आपल्याला 20 तारखेपर्यंत रोज घ्यायची. वी आर गोइंग टू हँडल द थिंग्स व्हेरी स्मूथली अँड स्टेडीली अँड स्लोली. कुठल्याही प्रकारे घाई आपल्याला करायची नाही, पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे शांतपणे आपल्याला ही प्रोसेस करायची. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू बी जॉईनिंग रेग्युलरली. अजूनही मी बघतोय 50% प्रेझेन्स आहे. प्लीज डोंट डिपेंड ऑन द फ्युचर शेअरिंग ऑफ दिस रेकॉर्डिंग टू यू. ही गोष्ट प्रत्यक्ष करण्याची आहे, रेकॉर्डिंग मध्ये बघून करण्याची नाही. प्लीज रिमेंबर दिस थिंग्स. स्टील देर मे बी सम लिमिटेशन्स टू सो. म्हणून आपण इथे आता थांबूया. उद्या सकाळी परत 7:30 वाजता भेटूया. आज थोडासा उशीर का झाला, बिकॉज वी हॅड द रिझल्ट्स ऑफ आवर डिप्लोमा.